नमस्कार. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी समाजसेविका शब्दातून नाही तर कृतीतून आपलं कार्य व्यक्त करते. आमची लाडकी मैत्रीण मीता गरुड झेप विजन 330 या मॅडम आता तिच्याशी संवाद साधणार. नमस्कार. मितालीताई गरुड झेप विजन 333 स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस या कन्सेप्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. समृद्ध व्यावसायिक हा समृद्ध भारताचा कणा आहे आणि जर आपला भारत देश समृद्ध व्हायचा असेल तर उद्योजक समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. आपला 7, 8, 9 ऑगस्ट ऐरोलीमध्ये स्टॉल एक्झिबिशन, सेमिनार प्लस ध्येय प्राप्ती अवॉर्ड स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस हा कार्यक्रम आयोजित आपण केलेला आहे आणि नकळत तुम्ही आम्हाला भरपूर मोठे योगदान दिलेलं आहे. तुमच्या माध्यमातून बरंच सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून आम्ही ध्येय प्राप्ती अवॉर्डने तुम्हाला सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅडम, स्वतःचं प्रोफेशन ते समाजसेवा हा प्रवास कसा सांभाळता, कसा चालला? नमस्कार. नमस्कार. पण तुम्ही गरुड झेप 333 विजन यामध्ये मला सहभागी केल्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे आभार. थँक्यू मॅडम. मला तुमच्याकडनं ऐकायला आलं की गरुड झेप 333 विजन नक्की काय? गरुड झेप विजन 333 जो आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र असा महिना मानला जातो अधिक मासाचा. या अधिक मासामध्ये आमच्या मनात संकल्प आला की आम्ही महिला उद्योजकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, 33चं वाण दिलं पाहिजे. म्हणून आम्ही 33 उद्योजक 33 संकल्पना हा कार्यक्रम नाशिकमध्ये घेतला आणि विजन 333ला सुरुवात झाली. विजन 333, 333, 3333, 33,000, 3,33,000 हा या वर्षीचा आपला कार्यक्रम आहे. आणि त्याच्यातलाच मुख्य भाग म्हणजे आपल्या मुंबई विभागातला 7, 8, 9 ऑगस्ट ऐरोली येथे होणारा विजन 333चा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट महिला व्यवसाय सक्षमीकरण, पुरुष व्यवसाय सक्षमीकरण, पर्यायाने समृद्ध भारत हा समृद्ध व्यावसायिक हा समृद्ध भारताचा कणा ही कन्सेप्ट घेऊन आम्ही निघालेलो आहोत. स्टॉल एक्झिबिशन, व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणी अशा अनेक विषयांना आपण या एक्झिबिशनच्या माध्यमातून हात घालणार आहोत. म्हणजे व्यवसाय करताना ज्या अडचणी येतात त्यावर कशी मात करायची याचं प्रशिक्षण देखील या 3 दिवसीय कार्यक्रमात दिलं जाणार आहे. आपल्या प्रोफाईलबद्दल आणि आपल्या समाजकार्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण आपल्या ऐरोलीच्या पंचक्रोशीत आपल्या कार्यक्रमाची चर्चा असते, आपल्या समाजसेवेची चर्चा असते आणि मला सगळ्यांना आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. चांगले वक्ते नसलात तरी चांगले कर्ते व्हाव आणि चांगले कर्म करा, जे की ताईंच्या माध्यमातून होतं. बऱ्याच भगिनींच्या तोंडून आम्ही जे नाव ऐकलं आणि आम्ही ज्यांना अप्रोच झालो अशा ह्या मिताली ताई आहेत. मृदुभाषिक, कमी बोलणाऱ्या आणि जास्त काम करणाऱ्या. ताई, तुमच्या प्रोफाईलबद्दल सांगा, आम्हाला नक्की आवडेल. माझं सांगायचं म्हटलं तर मला समाजसेवा करायला तर आवडतेच, पण लोकांसाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या अनुषंगाने आपण काहीतरी एक पाऊल आपलं पुढे असलं पाहिजे, यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहील. तुम्ही समाजसेवेसाठी प्रयत्न करत आहात. ताई, तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. माझं समाजसेवेबरोबर माझं स्वतःचं असं पाळणाघर आहे आणि मला मुलांची आवड असल्यामुळे माझं मी प्रोफाईल निवडलं आहे. खूप छान ताई, कारण आज आपण बघतो लाखो महिला कामानिमित्त घराबाहेर पडतायत आणि त्यांची आई होणं ही काळाची गरज आहे. जेव्हा मी माझी मुलं ही माझ्या प्रोफाईलसाठी बाहेर ठेवते तेव्हा त्यांची आई म्हणून कोणीतरी काळजी घेणं गरजेचं असतं. सगळ्यांनी जर हाय प्रोफाईलच्या नावाखाली आपण पौगंडा केला तर निश्चितपणे व्यवसाय बंद पडणार आहेत आणि असे व्यवसाय जन्माला येणं पण खूप गरजेचं आहे की ज्या माता जन्म दिला यशोदेने आणि जन्म दिला देवकीने आणि पालन केलं यशोदेने, याची अनेक उदाहरणे या समाजात आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या रूपाने पाहायला मिळते. तुमच्या पाळणाघराबद्दल पण आम्ही खूप ऐकलेलं आहे की अतिशय व्यवस्थित काळजी तुम्ही मुलांची घेता, संगोपन तुम्ही करता. आधीच आम्ही ताईला बोलल्याप्रमाणे तुमचं काम हे भाषेतून दिसलं नाही तरी ते कृतीतून दिसतंय, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच आम्ही खास ही मुलाखत घ्यायला तुमच्याकडे आलेलो आहोत. ताई, खरं सुंदर तुमचं काम आहे. अजून या पाळणाघरातल्या काय आठवणी तुम्ही आम्हाला सांगाल? माझं 2002 साली पाळणाघर चालू झालं. माझ्याकडे महिला अधिकारी, पोलीस महिला अधिकारी माझ्याकडे पहिला बाळ ठेवायला आल्या होत्या. तेव्हा त्यांचं बाळ अगदी 1 वर्षाचं होतं आणि त्या रडतच माझ्याकडे आल्या होत्या की कसं
म्हणजे माझं मॅनेज होत नाहीये, मला सकाळी लवकर जायला लागतंय, ड्युटीचा टायमिंग अरेंज होत नाही, तर तुम्ही माझ्या मुलीला सांभाळू शकाल का? तेव्हा मला हा कॉन्सेप्ट कळला की म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, महिलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून मी ही सुरुवात ॲक्च्युली केली. कारण का महिलांचं घराच्या बाहेर पडल्यानंतर टाइम मॅनेज करणं मुश्किल असतं, मुलांकडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून पाळणाघर चालवायचं आणि काहीतरी महिलांना मदत करावी असं मला मनापासून वाटलं, मुलांची आवड असल्यामुळे. म्हणून मी हे पाळणाघर चालू केलं. खरंच ताई, हे खूप मोठं कार्य आहे. कारण आज लाखो माता भगिनी कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत आणि मूल हा प्रत्येकाचा श्वास आहे आणि तो श्वास तुम्ही सांभाळताय ही खरंच खूप मोठी कामगिरी आहे. आणि म्हणूनच गरुड झेपचं आपलं प्रोफेशन सांभाळून समाजसेवेला पण महत्त्व देणारे व्यक्ती म्हणून तुम्हाला ध्येयप्राप्ती अवॉर्डने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. याचबरोबर गरुड झेप व्यसनमुक्तीवर देखील काम करण्याचा निर्णय गरुड झेपने घेतलेला आहे. ते करत आलेलो आहोत. परंतु ज्या महिला आता आपण बघतोय, आपण सगळ्या प्रोफेशनसाठी व्यवसायासाठी धडपड करतोय, माता भगिनी पळतायत, पुरुष पळतायत, सगळे व्यवसायाच्या मागे लागलेले आहेत आणि आम्हाला अपयश कुठे येतंय? आमची मुलं व्यसनाधीन होत आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय ती मुलं व्यसनाधीन होत आहेत आणि खास करून मुली. पुरुष व्यसनाधीन झाला त्याला वठणीवर आणायला महिला वर्ग आहे, परंतु जर महिलाच व्यसनाधीन झाल्या, आज एक रिया जन्माला आली, उद्या 10,000 व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ताई, तुम्ही जे कार्य करता खरंच सुंदर आहे आणि आपल्याला या 7, 8, 9 ऑगस्टमध्ये 9 तारखेला जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यात एक भाग आहे, तो म्हणजे स्त्री व्यसन ही समाजाला लागलेली कीड आणि ही कीड कशी नष्ट करायची याच्यावर उपाययोजना हे अभियान आपण त्या दिवशी उद्घाटित करणार आहोत. आणि तुमच्यासारख्या सगळ्या समाजध्येयवादी, समाजासाठी झगडणाऱ्या महिला, सगळ्या ते कुठल्या जाती धर्माच्या असू देत, पंथाच्या असू देत, पक्षाच्या असू देत, परंतु समाजसेवा आणि ज्यांनी आपलं आयुष्य हे कुटुंबासाठी खर्ची केलं, सावित्रीबाईंचं जे स्वप्न होतं स्त्री शक्तीतून समृद्ध भारत मातेचं दर्शन घडावं, त्यासाठी त्या झगडल्या, त्यांची पिढी ही सांभाळता यावी म्हणून या अभियानाचं उद्घाटन देखील आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे करणार आहोत. ताई, आम्ही भाग्यवान आहोत की आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभतंय. गरुड झेप विजन 333 मध्ये 7, 8, 9 ऑगस्टला नक्की या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी 2 पावलं आम्ही चालतोय, तुम्ही पण नक्की या. वाट बघतोय. धन्यवाद. धन्यवाद.